नमस्कार मंडळी. आज आपण एका भन्नाट गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे व्हर्च्युअल मशीन. म्हणजे विचार करा, तुमच्याच कम्प्युटरमध्ये एक अजून कम्प्युटर. चला तर मग सुरू करूया आणि समजून घेऊया हे नेमकं आहे तरी काय. सुरुवात एका साध्या प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय की एकाच घरात दोन पूर्णपणे वेगळी कुटुंब राहू शकतात का? हो, का नाही? नक्कीच राहू शकतात. पण अट एकच आहे. जर त्या घराचे दोन स्वतंत्र भाग केले तर. म्हणजे प्रत्येकाची स्वतःची जागा असेल, स्वतःची सगळी व्यवस्था असेल. एकदम सोपं आहे, बरोबर? आता हाच लॉजिक आपण टेक्नॉलॉजीमध्ये वापरून बघूया. मग काय, एकाच फिजिकल कॉम्प्युटरवर दोन पूर्णपणे वेगळे कॉम्प्युटर चालवणं शक्य आहे का? आणि याचं उत्तर आहे हो, बिलकुल शक्य आहे. आणि हेच तर काम आहे व्हर्च्युअल मशीनचं. एकाच मशीनला अनेक मशीन्समध्ये वाटून टाकणं. ओके, तर मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न येतो की व्हर्च्युअल मशीन म्हणजे नक्की काय? चला, अगदी सोप्या भाषेत याला समजून घेऊया. हे समजायला चला एक उदाहरण घेऊया. समजा एक मोठं 10 एकरचं शेत आहे आणि ते आपण 5 वेगवेगळ्या शेतकऱ्यांमध्ये वाटून दिलं. प्रत्येकाला 2-2 एकर. आता काय होणार? प्रत्येक शेतकरी फक्त आपल्या 2 एकर जमिनीवर काम करेल. कुणी दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणार नाही, बरोबर? व्हर्च्युअल मशीनचं तत्व पण अगदी असंच काम करतं. तर मग टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर व्हर्च्युअल मशीन किंवा व्हीएम म्हणजे काय? तर हा एका फिजिकल कम्प्युटरच्या आत सॉफ्टवेअरने तयार केलेला एक पूर्णपणे वेगळा आभासी कॉम्प्युटर असतो. आणि गंमत म्हणजे त्याला स्वतःचं व्हर्च्युअल सीपीयू, व्हर्च्युअल रॅम, व्हर्च्युअल स्टोरेज इतकंच काय तर स्वतःची वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम पण असते. म्हणजे तो वागतो अगदी खरेखुऱ्या कॉम्प्युटरसारखा, पण तो प्रत्यक्षात नसतो, तो फक्त एक सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो. आता इथे ना 2 शब्द खूप महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. एक आहे होस्ट मशीन. होस्ट म्हणजे आपला खरा फिजिकल कॉम्प्युटर, ज्यावर हे सगळं चालतंय. आणि दुसरा आहे गेस्ट मशीन. गेस्ट म्हणजे तो व्हर्च्युअल कॉम्प्युटर जो होस्टच्या आतमध्ये चालतोय. अगदी यजमान आणि पाहुण्यासारखा नातं. किती सोपं आहे. ठीक आहे, हे तर कळालं. पण आता प्रश्न हा आहे की हे सगळं काम कसं करतं? ही नेमकी जादू आहे तरी काय? हे समजायला परत एकदा एक उदाहरण घेऊ. समजा एक मोठी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगचा एक मॅनेजर आहे. आता त्या मॅनेजरचं काम काय? तो बिल्डिंगमधले वेगवेगळे फ्लॅट्स वेगवेगळ्या कुटुंबांना भाड्याने देतो. प्रत्येक कुटुंबाला त्यांचं स्वतःचं घर मिळतं, त्यांची प्रायव्हसी मिळते. पण बिल्डिंगच्या काही कॉमन गोष्टी जसं की पाणी, वीज, लिफ्ट ह्या सगळ्या गोष्टी मात्र ते शेअर करतात, बरोबर? तर आपल्या व्हर्च्युअल मशीनच्या जगात हा जो बिल्डिंग मॅनेजर आहे ना, त्यालाच म्हणतात हायपरवायझर. हा एक स्पेशल सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे जो हे व्हर्च्युअल मशीन तयार पण करतो आणि त्यांना मॅनेज पण करतो. हाच तो मॅनेजर आहे जो आपल्या होस्ट मशीनचे रिसोर्सेस म्हणजे सीपीयू, रॅम, स्टोरेज हे सगळं प्रत्येक गेस्ट मशीनला गरजेनुसार वाटून देतो. आता या हायपरवायझरचे पण 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे टाईप 1, ज्याला बेअर मेटल पण म्हणतात. हा थेट कम्प्युटरच्या हार्डवेअरवर इन्स्टॉल होतो. त्यामुळे हा प्रचंड फास्ट आणि एफिशियंट असतो. आणि दुसरा आहे टाईप 2, ज्याला होस्टेड म्हणतात. हा आपल्या नॉर्मल ऑपरेटिंग सिस्टमवर म्हणजे विंडोज किंवा मॅकवर एका ॲप्लिकेशनसारखा चालतो. आपल्यासारखे लोक जे शिकण्यासाठी वापरतात त्यांच्यासाठी हा उत्तम आहे. ठीक आहे, हे सगळं भारी आहे. पण प्रश्न असा आहे की हे सगळं करायचं का? म्हणजे व्हर्च्युअल मशीन वापरण्याचे फायदे तरी काय आहेत? याचा सगळ्यात मोठा फायदा कुठला असेल? तो आहे पैशांची बचत, कॉस्ट सेव्हिंग. जरा विचार करा. समजा एखाद्या कंपनीला 10 वेगवेगळी ॲप्लिकेशन्स चालवायची आहेत. जुन्या पद्धतीनुसार त्यांना 10 वेगवेगळे फिजिकल सर्व्हर्स विकत घ्यावे लागले असते, ज्याचा खर्च कदाचित 50 लाखांपर्यंत गेला असता. पण आता ते एकाच मोठा पॉवरफुल सर्व्हर घेऊन त्यावर 10 व्हीएम्स तयार करू शकतात आणि तेच काम फक्त 10 लाखांत होऊ शकतं. विचार करा, किती प्रचंड बचत आहे ही. फक्त पैशांचीच बचत नाही, अजूनही बरेच फायदे आहेत. एक म्हणजे आयसोलेशन. म्हणजे समजा एक व्हर्च्युअल मशीन व्हायरसमुळे क्रॅश झालं तरी त्याचा परिणाम बाकींच्यांवर होत नाही. दुसरं म्हणजे सेफ टेस्टिंग. एखादं नवीन सॉफ्टवेअर धोका न पत्करता व्हीएममध्ये चालवून बघा. काही गडबड झाली तरी तुमचं मुख्य कॉम्प्युटर सेफ राहील. आणखी एक भन्नाट फायदा म्हणजे तुम्ही एकाच मशीनवर वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टम्स चालवू शकता. आणि हो, स्नॅपशॉट. तुम्ही कोणत्याही क्षणाचा एक बॅकअप घेऊ शकता आणि काही चुकल्यास परत त्याच क्षणावर येऊ शकता. कमाल आहे ना? ओके, फायदे तर खूप झाले, पण याचा खरा वापर कुठे होतो? म्हणजे रोजच्या जगात हे तंत्रज्ञान कुठे दिसतं?
याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा वापर होतो क्लाउड कम्प्युटिंगमध्ये. आपण जे ऐकतो ना, AWS, Azure, Google क्लाउड, या सगळ्या मोठमोठ्या क्लाउड कंपन्यांचा संपूर्ण डोलारा हा व्हर्च्युअल मशीन्सवरच उभा आहे. याशिवाय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी, शिक्षण क्षेत्रात आणि कंपन्यांमध्ये सर्व्हर कन्सॉलिडेशनसाठी याचा खूप वापर होतो. आता एका फार महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. आजकाल टेक्नॉलॉजीमध्ये कंटेनर हा शब्द खूप ऐकू येतो. मग अनेकांना प्रश्न पडतो की हे VM आणि कंटेनर यात फरक तरी काय आहे? चला, हे पण एका उदाहरणाने सोपं करूया. व्हर्च्युअल मशीन म्हणजे समजा तुम्ही एक पूर्ण घर भाड्याने घेतलं. तुम्हाला स्वतःचं सगळं काही मिळतं, पण हे थोडं जड आणि खर्चिक असतं. त्या उलट कंटेनर म्हणजे हॉस्टेलमध्ये फक्त एक खोली भाड्याने घेण्यासारखं आहे. तुम्ही किचन आणि बाथरूमसारख्या गोष्टी शेअर करता. यामुळे ते खूपच हलकं आणि वेगवान असतं. आणि जर आपण टेक्निकल फरक बघितला तर एका VMला पूर्णपणे सुरू व्हायला काही मिनिटं लागू शकतात, तर कंटेनर अवघ्या काही सेकंदात सुरू होतो. VMचा आकार GB मध्ये असतो, तर कंटेनरचा फक्त काही MB मध्ये. सुरक्षेच्या बाबतीत VM जास्त मजबूत असतो, पण तो रिसोर्सेस पण जास्त वापरतो. याउलट कंटेनर कमी रिसोर्सेस वापरतो. तर मग आज आपण काय काय महत्त्वाचं शिकलो त्यावर एकदा पटकन नजर टाकूया. तर आपण पाहिलं की VM म्हणजे सोप्या भाषेत कॉम्प्युटरच्या आत एक कॉम्प्युटर. हे बनवतं हायपरवायझर नावाचं सॉफ्टवेअर. आपण होस्ट आणि गेस्ट हे शब्द शिकलो. याचे फायदे म्हणजे पैशांची बचत, सुरक्षा आणि टेस्टिंगची सोय. याचा सगळ्यात जास्त वापर क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये होतो. आणि शेवटी VMs हे जास्त सुरक्षित पण थोडे जड असतात, तर कंटेनर्स हे हलके आणि वेगवान असतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. व्हर्च्युअल मशीन्स हा क्लाउड कम्प्युटिंगचा आत्मा आहे. जर कोणालाही क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर व्हर्च्युअल मशीन्स समजून घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. तर मग आशा आहे की व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय हे आता सगळ्यांना स्पष्ट झालं असेल. पण गोष्ट इथे संपत नाहीये. आपण कंटेनरबद्दल बोललो नाही का? मग पुढच्या वेळी आपण याच कंटेनर्सच्या जगात खोलवर जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की डॉकर म्हणजे नेमकं काय आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात.